बंधक. लेखक अक्षय ठोंबरे. अभिवाचक विशाखा कुलकर्णी. बंधक. कोरेगाव पार्क पुण्यातील एक उच्चभ्रू भाग. सुंदर रस्ते, मोठ्या बागा, उत्तम हॉटेल्स आणि छान हिरवळीने नटलेला हा भाग म्हणजे पुण्याचं वैभवच होतं. त्यामुळेच अनेक नामांकित लोक या भागात राहत होती. याच भागात विवेक सबनीसचा आलिशान बंगला उभा होता. शहरातील लोकांसाठी हा बंगला नेहमीच चर्चेचा विषय होता, कारण तो पूर्णपणे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर चालणारा पुण्यातला पहिला आणि एकमेव बंगला होता. दारं, लाईट्स, पाणी पुरवठा, सुरक्षा व्यवस्था, अगदी आजी आजोबांच्या आरोग्याची तपासणीही फक्त आवाजाच्या आदेशाने होत असे. विवेकला नेहमी अभिमान वाटायचा की त्याने कुटुंबासाठी भविष्य आणलं आहे. म्हणूनच त्याच्या बंगल्याचं नाव देखील तसंच होतं, फ्युचर नेस्ट. विवेक आणि त्याच्या कुटुंबाचं आयुष्य तसंच सुरळीत चालू होतं, त्या शनिवार सकाळपर्यंत. त्या शनिवारी सकाळी सगळे नेहमीप्रमाणे उठले. विवेकने रोजप्रमाणे हे जेमिनी, गुड मॉर्निंग म्हणलं, पण काहीच प्रतिसाद आला नाही. त्याने पुन्हा एकदा प्रयत्न केला, पण काहीच प्रतिसाद आला नाही. इतर वेळी नुसतं गुड मॉर्निंग म्हणलं की जेमिनी पडदे आणि खिडक्या उघडत असे, पण आज असं काहीच झालं नाही. विवेकला जरा आश्चर्य वाटलं. एवढ्यात अथर्वचा आवाज आला, बाबा बाबा, दरवाजा खिडक्या काहीच उघडत नाहीये. विवेक तडक अथर्वच्या खोलीकडे जायला निघाला तर त्याला लक्षात आलं की आपल्याही खोलीचा दरवाजा उघडत नाहीये. विवेकला वाटलं की सिस्टीमला काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. सिस्टीम रिसेट झाली की होईल सगळं सुरळीत. म्हणून त्याने मोबाईल घेतला आणि त्यावर ॲप उघडलं तर स्क्रीनवर लाल अक्षरं चमकली, सिस्टीम हॅक्ड, ॲक्सेस डिनाईड. आता मात्र विवेकच्या लक्षात सगळा प्रकार आला. सिस्टीम हॅक झाल्यामुळे घरातली दारं आपोआप लॉक झाली होती, खिडक्या घट्ट बंद झाल्या होत्या, लाईट्स बंद झाले होते, पंखे आणि AC बंद झाले होते, पाणी पुरवठा सुद्धा बंद झाला होता. संपूर्ण घरात एक विचित्र थंड शांतता पसरली होती. अचानक सगळ्या घरातले लाईट सुरू झाले, दरवाजे उघडले आणि खिडक्या उघडल्या. सगळे पळत हॉलमध्ये आले. विवेकला वाटलं धोका टळला, पण ही तर फक्त सुरुवात होती. अचानक हॉलमधला TV सुरू झाला. काळ्या स्क्रीनवर पांढऱ्या अक्षरात संदेश दिसला, वेलकम टू युअर न्यू प्रिझन, काउंटडाऊन स्टार्टेड. खाली लाल आकड्यात 23, 59, 59 असं चमकत होतं. कोणालाच काही समजेना. विवेकचे आई वडील विवेककडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले. स्वाती विवेकला धरून म्हणली, हे कोण करतंय? तेवढ्यात घराच्या स्पीकरमधून थंड आवाज घुमला, प्रत्येक हालचाल माझ्या नजरेखाली आहे. हे घर आता माझ्या इशाऱ्यावर चालणार आहे. आजपासून तुम्ही माझे कैदी आहात. तो आवाज बंद झाला आणि फटाफट खिडक्या पुन्हा बंद झाल्या, फॅन बंद झाले, सगळी दारं बंद झाली, घरातील कॅमेऱ्यांचे लाल दिवे लुकलुकायला लागले. संपूर्ण घर जणू एक तुरुंग बनलं होतं. आता मात्र सगळेच घाबरले. मुलं घाबरून रडायला लागली. विवेक आणि स्वाती त्यांना शांत करायला लागले. आता या संकटातून बाहेर कसं पडायचं याचा सगळेच विचार करायला लागले. तेवढ्यात विवेकला आठवलं, बंगला बांधताना त्याने सुरक्षिततेसाठी एक वेगळा मोठा स्विच बेसमेंटला लावला होता. तो स्विच चालू केला की संपूर्ण सिस्टीम मॅन्युअलवर शिफ्ट होणार होती आणि घराचा कंट्रोल
परत विवेकच्या हातात आला असता. पण बेसमेंटचं दार बायोमेट्रिक लॉकवर होतं, जे एआयच्या नियंत्रणाखाली होतं. विवेक बेसमेंटच्या दरवाजाजवळ गेला आणि त्याने तो दरवाजा उघडण्याची खटपट चालू केली. तेवढ्यात इंडक्शन कुकर आपोआप सुरू झाला आणि त्यातून धूर निघू लागला. स्वातीने विवेकला जोरात हाक मारली. विवेक पळतच किचनमध्ये आला आणि त्याने कुकर स्विच ऑफ करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला शॉक बसला. विवेक घाबरून मागे झाला. आता पुढे काय होणार असा विचार करत असतानाच इंडक्शन कुकर बंद झाला. स्क्रीनवर पुन्हा संदेश आला. बेसमेंट जवळ जायचा प्रयत्न केला तर घराला आग लागू शकते. आता मात्र सगळेच हताश होऊन हॉलमध्ये बसले. विवेक मात्र विचार करत होता की कोण असेल हा, कोणी ही सिस्टीम हॅक केली असेल आणि का? असे एक ना अनेक प्रश्न त्याच्या मनात उभे राहिले. त्याच वेळी टीव्हीवर एक चेहरा झळकला. आदित्य काळे, विवेकच्या जुन्या कंपनीतला सहकारी. तो थंड हसत म्हणला, विवेक, मीच आहे ज्यांनी तुम्हाला कैदी बनवलंय. तुला आठवतं का? तू माझं प्रोजेक्ट अनएथिकल आहे असं सांगून बंद पाडलंस. तुला वाटलं होतं की मी काहीतरी बेकायदेशीर काम करतोय, जे खरंही होतं. मी माफी मागितली तरी तू माझं ऐकलं नाहीस आणि मला पोलिसांच्या हवाली केलंस. तेव्हाच मी ठरवलं की याचा बदला घ्यायचाच. आजपासून तुम्ही सगळे माझे कैदी आहात. मी म्हणेन तसंच तुम्हाला करावं लागेल. असं म्हणून आदित्य जोर जोरात हसायला लागला आणि टीव्ही बंद झाला. आता मात्र विवेकला सगळ्या प्रकाराचा उलगडा झाला. यावर उपाय शोधायलाच हवा होता. पण कसा? कारण आदित्यची सगळ्या घरावर नजर होती. विवेक ही काही कच्च्या गुराचा चेला नव्हता. तोही मोठा अनुभव असलेला IT इंजिनियर होता. त्याने एक प्लॅन तयार करून 5 वेगवेगळ्या कागदावर काहीतरी लिहिलं आणि तो कागद घरातील प्रत्येकाला दिला. तो प्लॅन वाचताच सगळ्यांनी त्या प्लॅनप्रमाणे वागायला सुरुवात केली. विवेक, स्वाती, राधा, अथर्व आणि आईबाबा सगळेच आता घरात वेगवेगळ्या खोल्यांमधून काही ना काहीतरी कारणाने फिरायला लागले. त्यामुळे नक्की कोणावर नजर ठेवायची हे आदित्यला समजेना. याचाच फायदा घेऊन विवेक बेसमेंटच्या दरवाजाजवळ गेला. त्याने मेकॅनिकल ओव्हरराईड की वापरून लॉक उघडलं. हे की होल सुरक्षेसाठी बसवलं होतं. जर AI फेल झालं तर घराला मॅन्युअल ॲक्सेस देण्यासाठी बेसमेंटमध्ये उतरता यावं म्हणून या मेकॅनिकल लॉकची सोय विवेकने करून ठेवली होती. विवेक हळूच बेसमेंटमध्ये उतरला आणि त्याने तो स्विच ऑन केला. आणि काही सेकंदात घरात सगळं बंद पडलं. मग आवाज आला, सिस्टीम स्विचिंग टू मॅन्युअल मोड. दारं उघडली, पाणी पुरवठा सुरू झाला आणि लाईट्स पुन्हा लागले. सगळे पळतच बंगल्याबाहेर आले. एक मोठं संकट टळलं होतं. विवेकने शेजाऱ्यांच्या मदतीने पोलिसांशी संपर्क केला. थोड्याच वेळात पोलिसांचं एक पथक विवेकच्या घरी दाखल झालं. त्यांनी सगळी तक्रार नोंदवून घेतली आणि लवकरच आम्ही आदित्य काळेला पकडू असा विश्वास विवेकला दिला. जुजबी चौकशी करून पोलीस निघून गेले. सबनीस कुटुंबाने सुटकेचा श्वास घेतला खरा, पण त्यांच्या मनात भीती अजूनही होती. आज सगळेच हॉलमध्ये एकत्र झोपले होते. मुला आईला बिलगून झोपली होती. विवेक खिडकीपाशी उभा होता. बाहेर पावसाचे थेंब काचांवरून खाली वाहत होते. विवेक मात्र विचारात गढून गेला होता. आपण भविष्य घरात आणलं खरं, पण नकळतपणे सगळं नियंत्रण एका मशीनच्या हाती दिलं. जणू काही फक्त आपणच त्या मशीनचे मालक आहोत. पण हे मात्र विसरलो की जर त्या मशीनचा मालक बदलला तर हे सुरक्षित घर तुरुंगात बदलायला वेळ लागणार नाही.
आज वाचलो खरं, पण आता ही काळजी इथून पुढे प्रत्येक वेळेस घेणं गरजेचं असणार आहे. पावसाचा जोर कमी झाला होता. खिडकी बाहेर दूरवर एक ड्रोन काळोखात हळूच एका बंगल्यावर घिरट्या घालत होता. जणू पुढच्या हल्ल्याची चाहूल देत होता.